माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरविलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात नेहमीच कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. दररोज सुंदर विचारांची शुद्धोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो त्याच्या विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. स्वतंत्रपणे विचार करा आणि योजना आखा. हे ध्यानात ठेवा की प्रत्येक समस्येचं उत्तर हे असतंच आणि प्रार्थनेला नेहमी उत्तर मिळतंच. जे स्वतःहून कॉल व मेसेजेस करतात अशा व्यक्तींना जपा, कारण असे लोक आजकाल शोधून पण सापडत नाहीत. स्वतःला एकटेपणात गुंतवून ठेवणारी माणसं कधीच गर्विष्ठ नसतात. त्यांना विश्वासघाताचे चटके पुन्हा पुन्हा सहन करायचे नसतात. बस एवढंच. पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत, मालक नाही, हे ज्याला कळले त्याला खरे जीवन कळले. तुमची इच्छा हीच तुमची प्रार्थना आहे. तुमची इच्छा आत्ताच पूर्ण झाल्याचं चित्र रंगवा आणि ती जणू खरोखर पूर्ण झाली आहे अशी अनुभूती घ्या आणि तुमची प्रार्थना इच्छा खरोखरच पूर्ण झाल्याचा अनुभव घ्याल. तुम्ही स्वतःला सिद्ध करेपर्यंत तुमचा त्रास, प्रवास, ध्येयाबद्दलची जिद्द इतरांच्या नजरेत फारशी महत्त्वाची नसते. त्यांना तुमचा निकाल पाहण्यात रस असतो. आयुष्य ही एक अशी गाडी आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या वेगवेगळ्या स्टॉपवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. मला तो माणूस बनायचं नाही जो दुसऱ्यांना दुःख देऊन स्वतः आनंदी राहतो. मला तो माणूस बनायचा आहे जो म्हणतो की मी स्वतः दुःखी राहिलो तरी चालेल, पण माझ्यामुळे कुणालाही दुःख नाही मिळालं पाहिजे. जीवनात आनंद देणारे नेहमी आपलेच असतील असं नाही, पण दुःख देणारे नेहमी आपलेच असतात. कोणत्याही परीक्षेचा निकाल हे ठरवत नाही की तुमचं भविष्य काय असणार, कारण जगातील 80% अरबपती लोकांजवळ कोणतीही डिग्री नाही. काहीच चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या खूपच त्रासदायक असतात. या जगात कोणीही कोणाचं नसतं. प्रेताला स्मशानात अंत्यविधीसाठी ठेवल्यावर आपलीच माणसं विचारतात, अजून किती वेळ लागेल. स्वभाव ही एक अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनतो. कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे. वेळ मुकी नसते, फक्त तिने मौन धारण केलेलं असतं. योग्य वेळी वेळ आल्यावर वेळ आपल्याला सांगते की कोण कोणाचं आहे. तुमचं आयुष्य जेवढं साधं असेल तेवढे तणाव कमी असतील. लोक म्हणतात प्रेम विचार करून करा, पण त्यांना कोण समजावणार की विचार करून कटकारस्थाने रचली जातात, प्रेम केलं जात नाही. आजकाल माणसांना कायदा आवडत नाही, वचनं आवडत नाहीत,
फक्त फायदे आवडतात. कायम अशा माणसांसोबत राहा ज्यांना प्रभावित करण्याची गरज नाही. काही दुःख अशी असतात की जी आपण फक्त सहन करू शकतो, पण कोणाला सांगू शकत नाही. लोकांना अधिकार दाखवणं माहिती आहे, परंतु नाती निभावणं अजिबात माहिती नाही. आपलं ध्येय साध्य नाही झालं तरी ते साध्य करत असतानाचा केलेला प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. थोडक्यात मुक्कामापेक्षा प्रवासच खूप सुंदर असतो आणि या प्रवासात आलेले अनुभव आपल्याला बरंच काही शिकवून जातात. ती चूक सगळ्यात मोठी चूक असते, ज्यात चूक करणाऱ्याला आपण चूक करतो आहोत याची जाणीवच नसते. कोणासाठी एवढंही उपलब्ध होऊ नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील, कारण लोक टाइमपास करतात आणि मन भरल्यानंतर आपल्याला सोडून जातात. मी तुझा आहे आणि तुझाच राहणार असे 1000 वेळा सांगणारे शेवटी सोडूनच जातात. तुम्ही सुंदर आहात हे आरसा ठरवत नाही, तर कुणाचे तरी डोळे ठरवत असतात. असं म्हणतात, मृत्यूनंतर स्मशानात सुखाची झोप मिळते. विशेष म्हणजे हे जिवंत माणसांनी सांगितलेलं आहे. खरं तर माणसांनी माणसांना जिवंतपणीच त्रास नाही दिला तर ते जिवंतपणीही सुखात झोपू शकतात, पण सुखात झोपण्यासाठी त्याला स्मशानापर्यंत पोहोचावं लागतं. आणि हेच माणसंच सांगतात की जर तुम्हाला सुखाची झोप हवी असेल तर ती फक्त स्मशानातच मिळेल. हा खूपच मोठा विरोधाभास आहे. आज माझ्या मृत्यूने मला सोडून दिलं आणि सोडताना म्हणाला, जेव्हा जिवंत होशील तेव्हा मला सांग, तेव्हा मी तुला घ्यायला येतो. आज जिवंत माणूस मेल्यासारखा जगत आहे. तो कुठेही जिवंत आहे असं वाटत नाही. त्यामुळे या माणसावर मृत्यूला सुद्धा दया आलेली दिसत आहे. आपलं हृदय सुद्धा आपल्याशी किती अप्रामाणिक वागतं. हृदय आपलं असतं आणि काळजी कुणा दुसऱ्याचीच करत असतं. मी आपल्या माणसांना परक्या माणसांसारखं वागताना पाहिलंय आणि लोक म्हणतात आपली माणसं ही आपलीच असतात. जीवनात एवढंही साधं राहू नका की येणारा प्रत्येक जण तुमचा वापर करेल. लक्षात घ्या, ज्या तारेमध्ये करंट नसतो त्या तारेवर लोक कपडे वाळत घालत असतात. बदला घेण्यात कसलीही मजा नाही. खरी मजा तर स्वतः बदलण्यामध्ये आहे. दुसऱ्यांच्या घरच्या नसत्या चौकशा तेच लोक करतात ज्यांना स्वतःच्या घरामध्ये कसलीही इज्जत नसते. तो माणूस खूप बुद्धिमान असतो जो कितीही रागात असला तरी तोंडातून एकही वाईट शब्द काढत नाही. लोक तुमच्याविषयी काय विचार करतात हे अजिबात महत्त्वाचं नाही, तर तुम्ही स्वतः तुमच्याविषयी काय विचार करता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्याजवळ फक्त भरपूर पैसे ठेवा. वेळ आणि लोक कायम तुमच्यासोबतच राहतील. आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची तक्रार करू नका, कारण आपल्याला ज्याची किंमत नसते ते काही लोकांना मिळत सुद्धा नाही. संशय आणि वाद एका चांगल्या नात्याला संपवून टाकतात. या जगात सर्वात कठीण अशी गोष्ट म्हणजे माणसं ओळखणे. आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजापाठ होम हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती लावायची सुद्धा गरज पडणार नाही. आपल्याकडून एखादी चूक घडली तर माफी मागण्यात कसलाच कमीपणा नसतो.
उलट त्यातून समोरचा आपल्याकडे अधिक विश्वासू नजरेने पाहू लागतो. शिक्षणाने आपण अंगठ्यावरून हस्ताक्षराकडे गेलो आणि तंत्रज्ञानाने हस्ताक्षराकडून अंगठ्याकडे गेलो. सर्व निर्णय आपले नसतात, काही निर्णय काळ घेत असतो. पाण्यातच वीज असते, त्याला फक्त गतीची गरज असते. ताकातच लोणी असते, त्याला फक्त घुसळण्याची गरज असते. तसेच सुख सुद्धा माणसाच्या जवळच असते, त्याला फक्त शोधण्याची गरज असते. पॉझिटिव्ह आहे असे समजल्यानंतर लांब पळून जाणारे नेगेटिव्ह झाल्यावर फुले घेऊन येतात. ही आपल्या समाजाची रीतच आहे. म्हणून जेव्हा जग तुम्हाला कमजोर समजायला लागतं तेव्हा जिंकणं गरजेचं असतं. आयुष्याची प्रत्येक लढाई जिंकूनच पूर्ण करायची असते. आपल्या मनाचा दरवाजा उघडा ठेवा. ज्यांना यायचं आहे त्यांना येऊ द्या आणि ज्यांना जायचं आहे त्यांना बिनधास्त जाऊ द्या. चेक असो किंवा विश्वास, गरजेच्या वेळी बाउन्स झाला की ना त्या व्यवहाराला किंमत राहते ना त्या नात्याला किंमत राहते. ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत तो तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ते काहीही असो. दुःख सहन करणारी व्यक्ती पुन्हा परत सुखी होऊ शकते, पण दुःख देणारी व्यक्ती मात्र कधीच सुखी समाधानी होऊ शकत नाही. मस्करी केली असं बोलून लोक अनेकदा मनातलं बोलून जातात. परिस्थितीची जाणीव असली की पावलं आपोआप मापात पडायला लागतात. जोडीदार छोटा असो वा मोठा, वेळ आल्यावर साथ मात्र देणारा असला पाहिजे. आयुष्यात आभाळा एवढी उंची गाठा, पण कधीच जन्मलेल्या गावाला आणि अनुभवलेल्या गरिबीला विसरू नका. नाती फुलपाखरासारखी असतात. घट्ट धरून ठेवली तर ती गुदमरून जातात, ढिली सोडली तर ती उडून जातात, पण हळूवार जपली तर तीच नाती आयुष्यभर साथ देतात. किती विचित्र असतात माणसं. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात आणि त्यासाठी माणसांना सोडतात. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं म्हणजेच वनवे सारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून मिळालेला प्रत्येक क्षण आनंदात जगा.